नमस्कार, वेलकम, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। 4-5 दिवस झालं माझा एकही व्हिडिओ नाही आहे। मी जे मेळाव्याला गेले होते तिथलेच व्हिडिओ टाकते आणि मेळावा खूप छान झालाय, खूप धमाल केली आम्ही मेळाव्यामध्ये। तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल माझे व्हिडिओ। मेळाव्यामध्ये मी जे काय व्हिडिओ केला, डान्स केला, तुम्ही सर्वांनी पाहिलं। पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलाय, लॉंग व्हिडिओ टाकलाच नाही, कारण मला वेळच नाही मिळाला। तिथून आल्यानंतर मी मैत्रिणीकडे गेले शेतामध्ये, तिथून आले मी सोलापूरला, काम होतं माझं महत्त्वाचं म्हणून। आणि उद्या आहे लग्न, माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यासाठी आम्ही जाणार आहे। तर मी एक व्हिडिओ टाकला होता की म्हातारपणी लई सुस्त बाई नवऱ्याला, म्हणजे टाकलं होतं असंच कॉमेडी म्हणून। ठीक आहे, काय हरकत नाही। तर बऱ्याच जणांना व्हिडिओ आवडलेला आहे की काहीतरी सुंदर ताईंनी व्हिडिओ टाकलेला आहे, आपले तर तेवढंच गप्पा होतील, गोष्टी होतील, त्यामुळे मी टाकला व्हिडिओ। थोडंसं वेगळं काहीतरी, आणि खरंच ना, बरोबर आहे ना। जेव्हा म्हातार होतो तेव्हा आपल्या नवऱ्याला आपल्याविषयी खूप प्रेम वाटतं, कारण त्यांनी ना आपल्याला तरुणपणी खूप त्रास दिलेला असतो, सारखं भांडत असतो, हे असंच झालं तसंच झालं, काहीतरी कारणावर डुसफूस चालूच असते। आणि जेव्हा आपण 60च्या नंतर पार करतो, 60 नंतर त्यावेळेस आपण निवांत असतो, मुलं मोठी झालेली असतात, मग तेव्हा यांना खूप सुचतो। तर एकाने कमेंट केली, सलीम शेख नाव आहे तिचं, सलमिया, काय म्हणतो, मॅडम आम्ही फ्री आहे, येऊ का? ये ना तुझ्या बायकोला घेऊन, मी वाट बघायला, ये बे, ये चल, काय वाटलं तुला, ये। हे कमेंट केले ना, असं उत्तर मिळणार तुम्हाला। नीट कमेंट केली तर बरं, असं उत्तर मिळणार। सलीम शेख, तुम्ही फ्री आहे का, आम्ही येऊ का म्हणे, हे बोलण्याची पद्धत नाही। रिस्पेक्ट करा तुम्ही महिलांचा, नाहीतर तुमची पण बीवी असेल ना घरामध्ये, तुझी बायको, घेऊन ये तुझ्या बायकोला, काय वाटलं तुला, घेऊन ये चल। अरे आम्ही युट्यूबर आहे म्हणजे काय वाटतं ते तुम्ही कमेंट करू शकता का म्हणलं। जसे लोक कमेंट ऐकून तुझी गप्प बसतात ना, आम्ही कमेंट ऐकून गप्प बसणार नाही, प्रत्येक कमेंटला उत्तर देणार। आणि जास्तच जर गंदी कमेंट असेल, जास्तच घाणेरडी कमेंट असतात, आम्ही डिलीट करू, कारण त्या नासक्या लोकांची कोण नादी लागावं, है ना। कारण ते जे विचारच तसे असते, त्याला आपण काहीच करू शकत नाही। ज्याचे विचार त्याचे विचार, आपल्याला जायचं नाही, अशा विचार करणाऱ्या लोकांसोबत आपल्याला जायचं नाही। तर मी तुम्हाला असं छानसा एक व्हिडिओ टाकला होता, मजेशीर टाकला होता। माझी मैत्रीण मला सांगत होती, बघ ना ग, असं ग तसं ग, माझे मिस्टर ग। हो बरोबर आहे ना, काय त्यात खोटं काय? जेव्हा आपण 60-70च्या नंतर जातो, आपल्या नवरा असतो, आपण निवांत बसलेलो असतो, मग त्यावेळेस मस्त गप्पा मारतो, पहिल्याच्या काय आठवणी असतात आपल्या, काढतो की नाही आपण आठवणी, तेच तर पॉइंट आहे। मग आपल्या जुन्या आठवणी काढतो, आपण गप्पा मारतो, मग तेव्हा असं झालं होतं, मग तेव्हा असं झालं होतं की नाही। मग अरे नशीब, ज्या बायकांचे नवरे आहेत 60 नंतर, 70 नंतर, 80 नंतर, नशीब मनाचं सौभाग्य आपलं राहिला। आणि त्या पण नवऱ्यांचं नशीब, ज्यांची बायको तुम्हाला इथपर्यंत साथ देते, शेवटपर्यंत साथ देते, त्याला खूप नशीब म्हणतात। कारण आता खूप कमी राहिलेलं आहे जे एवढं वर्ष संसार करतात। कारण आता कसं आहे, लई झालं 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, मी तर म्हणते खूप झालं, एवढं वर्ष संसार क्वचितच टिकतात। 4-5 वर्षानंतरही हळूहळू संसार तुटायला लागतात। पण काही जण खूप नेटकीपणाने संसार खूप छान करतात। हा आमचा काळ, म्हणजे तुम्हाला आमच्या आठवणी मी सांगितल्या आणि आमच्या मैत्रिणीच्या गप्पा तुमच्यापर्यंत शेअर केल्या मी। तर हे असं उत्तर आलं सलीम शेखचं। सलीम शेखला काय वाटते, समोर जी प्रत्येक स्त्री सांगती ती घाणेरडीच आहे, कारण त्याचे विचार घाणेरडे आहेत, तो घाणेरडा आहे। म्हणून प्रत्येक बाईला तुम्ही कमेंट करताना विचार करून उत्तर देत जावा। प्रत्येक बाई घाणेरडी नसते। जसे काही बायका रात्रभर लाईव्ह घेतात, त्यांना एवढ्या घाण कमेंट येतात, तिथं जाऊन कमेंट केले तर तुम्हाला शोभतं ते, है ना, बरोबर आहे की नाही। एक वृद्ध आहे बाई, तिचा पती वृद्ध आहे, दोघं मस्त एन्जॉय करतात, गप्पा मारतात, त्यात काय एवढं विशेष सांगितलं मग, हो फ्री असतो आम्ही। तुला जर सलीम तुझ्या आईची बाईच हवी असेल तर आई आहेच ना तुझी, दुसऱ्या बाईकडे कशाला जातो, ते अशाच फ्री आहेत, मग सगळीकडे जातो येतो का तू, अरे टोन घ्या।
नीट कमेंट करायच्या पुढं, नाहीतर तुझं नावासकट मी कम्युनिटीला लावेल आणि तुझ्या नावासकट व्हिडिओ काढेल. लक्षात आलं का तुला? मी चांगली कमेंट काढायचं, नीट विचार मांडायचे. तुम्हाला काय वाटतं, खरंच आहे, बरोबर आहे की नाही? कारण आजकाल कसं झालेलं आहे, प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये आपल्या आपल्या कुटुंबामध्ये विभक्त होत आहेत, है की नाही? ज्या कुटुंबामध्ये 3, 4, 2 मुलं असतात ते प्रत्येक त्याची विभक्त होत आणि फॅमिली वाढत आहे. जर तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहिलं, जर असा अनुभव आला तर किती छान, है की नाही? असे अनुभव घ्यायला सुद्धा नशीब लागतं तुमचं. तर ह्याच्या पुढं कमेंट विचार करून करत जावा. मॅडम आम्ही फ्री आहे, येऊ का म्हणे. हे काय बोलणं झालं? फ्री आहे कशासाठी? फ्री आहे आम्ही. अरे तुला बोलून घेण्यासाठी फ्री आहे का आम्ही? फ्री म्हणजे आम्ही निवांत आहे. आता ह्या वयामध्ये आम्ही निवांत आहे. तुझ्यासारखे कमेंट करणाऱ्यांना असंच उत्तर द्यावं लागतं. कारण मला कमेंट केलं, तू किती जणांना अशाच कमेंट करत असाल. तर जाऊ दे सोडा, हा झाला विषय. हे काय नालायक लोक असतात, त्यांच्या काय नादी लागूच नका तुम्ही. तर तुम्ही सांगा, खरंच तुम्ही निवांत आहात का नाही मला सांगा. आहात ना? मग ट्रिपला जात जावा, एन्जॉय करत जावा. आणि आपण तेच विचार कशाला भरकटत बसायचं, सोडून द्यायचं. आता कालचा दिवस आज येतो का? नाही, कालचा दिवस काल गेला निघून. मग आजच्या दिवसाचा आनंद घ्या तुम्ही, है नाही? आपल्या नवऱ्यासोबत, अरे साथीदार आहे तुमच्यासोबत, तर का आनंद घेऊ शकत नाही तुम्ही? मी म्हणते घेऊ शकता ना. मग साहजिकच आहे. ज्याला बघा ना, तरुणपणीचं नवरा विधवा होते, त्यांना किती दुःख होत असेल. कारण त्या लग्न पण करू शकत नाही, कारण त्यांची इच्छाच राहिलेली नसते. बरोबर की नाही? मग तुम्ही एवढं म्हातार होईपर्यंत तुमचा नवरा तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही एवढं छान राहता, म्हणजे दृष्ट लागण्यासारखं तुमचा संसार आहे. खरंच असा संसार ना आता कडेपर्यंत येणं खूप अवघड झाले. खूप जुनी पिढी आहे अजून, पण ती नष्ट होत चाललेली आहे. आता आमची पिढी ही दुसरी पिढी आमची. पहिली पिढी गेली आमची, आता आमची ही दुसरी, आमच्या मुलांची येणारी तिसरी पिढी. हे असे असतात. मग आपण जे संस्कार करतो आपल्या पिढीमध्ये, तीच आपली करतात मुलं. ते करतात ते जास्त चालतच राहतात. मग हा जो कमेंट करणार आहे, ह्याची संस्कृती, ह्याचे विचार हे आईवडिलांना जास्तच असणार, म्हणून तो तसं करतो कमेंट. तू समोरची बाई बघून तर कमेंट करत जा ना, आहे की नाही? काही बोलायचं की वेड्यासारखं. तर ह्याच्या पुढे सुद्धा जर कोणी कमेंट केली, तर मी परवाच सांगितलं होतं, एक व्हिडिओ टाकला होता, कमेंट केली तर मी नावासकट त्यांचा व्हिडिओ काढणार आहे, कम्युनिटीला लावणार आहे. माहिती आहे तुम्हाला, रितेश देशमुखचा मी फोटो लावला होता आणि तुम्हाला एवढं पण सांगितलं, तुमच्या नाव काढून पोस्टर काढून चिटकवणार आहे मी. जर कमेंट केलं तर व्यवस्थित कमेंट करायचं. समोरचं काय बोलतंय, पांचट आहे बाई, तिला तसं कमेंट करा. पांचट बाई करा तुम्ही, अशा कमेंट केलं तर शोभते तुम्हाला. पण जो चांगला व्हिडिओ काढते, तुम्हाला काहीतरी चांगले शब्द चार सांगता, तुम्ही त्यांना पण असे कमेंट करतात, मला काय बोलणं झालंय. तर मग काय, आम्ही मस्तपैकी आता मेळाव्यात एन्जॉय केलेला आहे. तुम्ही पण आले असतं तर बरं झालं असतं, पण काही जणी येऊ शकल्या नाही, त्याच्यामुळं खरं त्यांना मिस केलं त्यांनी. एवढा सुंदर कार्यक्रम, खूप सुंदर कार्यक्रम झाला. कार्यक्रम सुंदर होता, पण तिथलं जे निसर्ग होता ना, त्याच्यापेक्षा सुंदर होतं. खूप सुंदर होता निसर्ग. आणि शेवटी आमचा डान्स झाला. तिघी मैत्रिणी जे आम्ही बसवलं होतं ना, रामकथा, पिंगळा आणि माझा डान्स होता, मिक्स होता. पण ते खूप उशीर झाल्यामुळे माझा मूडच गेला सगळा. खूप वेळ झाला होता आणि मला बक्षीस पण मिळालं बघा. मला टॉपी पण मिळाली. तर खरंच मी आभारी आहे माधुरताईंची. मला खूप छान बक्षीस दिलं त्यांनी आणि कार्यक्रमाचं पण खूप छान व्यवस्थापन केली त्यांनी. मला उत्तर द्यायचं होतं, त्यासाठी म्हणलं मी आता सध्या गावाकडे आहे तरी सुद्धा काढते व्हिडिओ त्याच्यासाठी. चला मग बाय सगळ्यांना. व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर.